गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे आता 7 वाजलेत आणि आता मस्तपैकी उठली आहे, चहा वगैरे घेतला आहे, ब्रश केला आहे, आंघोळ झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे कोंबड्यांच्या शेडकडे. आलो आहे आता आम्ही कोंबड्यांच्या शेडवरती. कोंबड्यांना आता बाहेर सोडायचं आहे. आत्ता मी आली शेडमध्ये. हे आहे आमच्या गावठी कोंबड्यांचं शेड. हे पहा माझ्या पाठीमागे दिसतंय हे शेड आहे आणि इकडं कोंबड्या सोडल्यात बाहेर पूर्ण चरण्यासाठी. आणि माझ्या पाठीमागे दिसतंय तुम्हाला हे कोंबड्यांचं शेड आहे आमच्या. आणि या आहेत कोंबड्या. पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे सगळीकडे ओलं ओलं झालंय. आता पावसाचं काय खरं नाही, कधीही पाऊस पडतो. त्याच्यामुळे आजूबाजूला ना सगळं हिरवळ हिरवळ झाली, कारण आधीचा पण पाऊस पडून गेलाय. हा जो दिसतोय मागचा परिसर हा पूर्ण शेडच्या पाठीमागचा परिसर आहे. आणि आता हे जे पडदे आहेत समोरचे हे खाली घ्यायचेत आपल्याला. पडदे घेते आता खाली. बस एवढेच, थोडे थोडेच. बस काय आई, ही मधली नाही सोडली का? नको नको ओढू का मग ते? पापा माझ्या पाठीमागे ज्या कोंबड्या दिसतात त्या आज आपल्याला चाकण मार्केटमध्ये न्यायच्यात विकण्यासाठी. तर आता त्यांना बाहेर सोडले थोड्या वेळासाठी. त्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या साऱ्या गावरान कोंबड्या कुठून आणल्या. तर एवढ्या साऱ्या गावरान कोंबड्यांची आपण पिल्लं आणली होती. सुप्रसिद्ध उद्योजक आणि मोठे असे यूट्यूबर सौरभ तापकीर यांच्याकडनं आपण हा पिल्लांचा लॉट आणला होता. आपण 200 पिल्लांचा लॉट आणला होता आणि 150 रुपयाला एक पिल्लू आणलं होतं. 1 महिन्याचं पिल्लू होतं, त्यांनी आपल्याला 150ला दिलं होतं. तर ते आपण आणलं होतं. सौरभ तापकीर यांचं पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर मोठं कोंबडी उत्पादक म्हणून त्यांना ओळखलं जातं. मोठे उद्योजक आहेत ते. कोंबड्यांच्या पण आणि अंड्याचं पण असं दोन्ही पद्धतीने ते बिझनेस करतात. तर त्यांच्याकडनंच आपण ही पिल्लं बुकिंग केली होती आणि ही आपली प्युअर गावरान कोंबडा म्हणून आपण त्यांच्याकडनं आणल्या होत्या. त्यावेळेस आपण 150 रुपयाला एक पिल्लू आणलं होतं. आणि आता बघा कोंबडे किती मोठे मोठे झाल्या. त्याच्यातल्या जेवढ्या मोठ्या कोंबड्या आहेत ते सगळ्या आपण त्यांच्याकडनं आणलेल्या आहेत आणि काही छोट्या आहेत त्या आपण नंतरनं लॉट तयार केला होता त्यांचा. तर बघा आता कोंबड्यांना बाहेर सोडलं आहे, व्यवस्थित खातात आहेत बाहेर. गावठी कोंबड्यांना अशा गवतामध्ये वगैरे कुठेही चरतात, कुठेही उकरून खातात. कुठे ओलं दिसेल तर तिथे उकरायला सुरुवात करतात. आणि काही पालापाचोळा असेल किंवा झाडाची पानं असेल, शेवग्याचा पाला असेल, लिंबाचा पाला म्हणा, भरपूर असा हिरवा घास असेल ना तर कोंबड्या खूप आवडीने खातात. आणि उकंड्यावरती पण कोंबड्या खूप छान चरतात. पण आपला उकंडा इथे नाही आहे, आपला उकंडा घरी आहे. त्याच्यामुळे एवढा लांबून शेण इथं आणून टाकणं मुश्किल पडतं. मला नाही खूप विचित्र आणि वाईट अनुभव आला, तो तुमच्याबरोबर शेअर करावा म्हटलं. तर आज ना आम्ही चाकण मार्केटला कोंबड्या विकायला घेऊन गेलो होतो, कारण कोंबड्याची क्वांटिटी जास्त आहे आपली आणि त्याच्यामुळे घरगुती गिरायकं कमी असतात आणि आपलं काय सोशल मीडियावरती वगैरे पेज नाही आहे, त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईज वगैरे कोंबड्यांची आपली जास्त नाही. तर त्यामुळे ना आज आम्ही चाकण मार्केटला कोंबड्या विकायला घेऊन गेलो होतो. तर तिथे आम्ही कोंबड्या गाडीतून बाहेर काढल्या आणि टोपली खालीच ठेवली होती. तेवढ्यात ना तिथले का चाकण मार्केटमधले कोंबडा व्यापारी ना एवढे त्या कोंबड्यांवरती तुटून पडले का विचारू नका. खूप विचित्र पद्धतीने कोंबड्या ओढत होते आणि एवढं तोंडावर खोटं बोलत होते की आम्ही 400ला कोंबडी सांगत होतो तर नाही म्हटले तुम्ही, आता 250ला म्हटले, 300ला म्हटले, असं तोंडावर खोटं बोलत होते. आणि खूप विचित्र अनुभव आला माझ्यासमोरून. तर एका व्यापाऱ्याने माझ्याकडनं 10 कोंबड्या घेतल्या आणि बाजूलाच 500 रुपयाला एक विकली आणि आम्हाला ना टोपली ठेवीपर्यंत पण त्यांनी वेळ दिला नाही, लगेच ओढायला सुरुवात केली. आम्ही खूप सांगितलं नाही द्यायची नाही द्यायची, तरी तिथंच 10-12 जण असे घोळका करून उभे राहिले. त्यांना खरंच ना मला तर असं वाटत होतं ना इतक्या शिव्या घालावं त्यांना ना. खूप इतका वाईट अनुभव आला ना. मी फर्स्ट टाईम कोंबड्या विकायला गेले होते. ऑलरेडी लहान असताना एकदा गेले होते, त्याच्यानंतर ना आत्ता एवढ्या वर्षातून मी पुन्हा कोंबड्या विकायला गेली होती. शेतकरी एवढा कष्टाने माल पिकवतो आणि शेतकऱ्याच्या समोरच माझ्याकडनं 300ला कोंबडी घेतली. माझ्या बाजूला बसून त्या माणसाने 500ला कोंबडी विकली. माझ्याकडनं 10 कोंबड्या घेतल्या आणि म्हटलं मी थोड्या वेळाने तुम्हाला पैसे देतो. आणि मी तिथं पैसे आणायला गेले, तो मला म्हणतो माझ्या टोपलीतली कोंबडी तुम्ही घेऊन गेलात, आता मी माझ्या कोंबड्या सांभाळू का त्याच्या टोपलीतली कोंबडी घेऊन येऊ? एवढी सुद्धा त्याला लाज पाहिजे. त्याला बघून ना मला तर अक्षरशः त्याच्यानं 2 वाजवायचीच इच्छा झाली होती.
कोंबड्या विकायला गेलो, एवढा गोंधळ उडाला ना, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आला, कारण की हातच मोकळा नव्हता. इकडून वड तिकडून वड त्यांची वडावड चालली होती, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही. त्याच्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि माझ्या हाताचा प्रॉब्लेम होता म्हणून मला हाडवैद्याकडे जायचं होतं. म्हणून जात असतानाच आम्हाला इथं बाजूला एक मंदिर दिसलं. हे भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणून म्हटलं मंदिर खूप छान वाटलं, त्याचं बांधकाम वगैरे खूप सुंदर आणि नक्षीकाम पण खूप सुंदर होतं. म्हणून म्हटलं दर्शन करून येऊया. पाहता क्षणी असं वाटलं का गाडी थांबून मंदिरात जाऊन येऊया. तर त्याच्यामुळे आता आम्ही आलो होतो मंदिरात आलो तो पाहिलं तर मंदिराचं काम चालू होतं आणि मंदिर बंद पण होतं. आणि डिझाईन तर एवढी सुंदर होती ना मंदिराची, विचारू नका. ग्रे कलरचं मंदिर होतं. ग्रे नाही म्हणू शकत, थोडंसं डार्क राखाडी कलर म्हणू शकता, त्या टाईपमध्ये मंदिराला कलर होता आणि खूप सुंदर मंदिर होतं. दिसायला पण खूप छान होतं आणि त्याचे खांब वगैरे ना, त्याचं पण नक्षीकाम वगैरे एकदम सुंदर होतं. आणि मंदिराचा समोरचा परिसर पण ना खूप छान होता आणि वरती त्यांनी POP वगैरे केली होती ना, ती पण खूप सुंदर वाटत होती. मंदिर खरं तर बंद होतं. आता नेक्स्ट टाईम आले ना का नक्की या मंदिरात पुन्हा येईल. तोपर्यंत मला वाटतं मंदिराचं काम पूर्ण होईल. हे बघा दीपमाळ वगैरे छोट्या छोट्या खूप सुंदर असं त्यांचं पण नक्षीकाम केलेलं आहे. आणि आजूबाजूचा परिसर तर बघा खूप सुंदर वाटला. मंदिर तर बंद होतं, त्याच्यामुळे काय बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो हाडवैद्याकडे जाऊन आलो. घरी आलो, त्याच्यानंतर जेवण वगैरे केले आणि थोड्या वेळ बसलो होतो. तर पिऊचं चाललं होतं इथं नोटंकी, हंबा कशी करते, डॉग कसा करतो, माऊ कशी करते, हे सगळं करून दाखवत होते. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू